नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज परिसंवादचा विषय आहे मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास आणि आज आपले वक्ते आहेत डॉक्टर प्रवीण मस्तूर. नमस्ते सर. नमस्कार सर. मी थोडक्यात सरांचा परिचय करून देतो. मस्तूर सर बार्शी येथे झाडबुके कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. विविध राजकीय आणि सामाजिक उपक्रमामध्ये ते सहभागी असतात. त्यांची बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत जी विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेली आहेत. त्यांचे अनेक राजकीय आणि सामाजिक लेख विविध वृत्तपत्रांमधून कायम आपल्या सर्वांसमोर येत असतात. एक अत्यंत इंटरेस्टिंग पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे अशामध्ये, आणि ते पुस्तक म्हणजे मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास. आज आपण या पुस्तकाविषयी थोडी चर्चा करणार आहोत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मांडणीला सुरुवात करावी. त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही इंटरव्ह्यूच्या स्वरूपात हा परिसंवाद घेऊ. तर मी सुरुवात करतो पहिल्या प्रश्नाने की नेमकं या विषयावर पुस्तक लिहावं सर आपल्याला का वाटतं आणि ही प्रक्रिया कशी सुरू झाली नेमकी? खरं तर या विषयावरती पुस्तक लिहावं असं काही अचानक ठरलं गेलेलं नव्हतं. माझं 2009ला एम.फिलला ऍडमिशन झालं आणि पत्रकारितेच्या संदर्भामध्ये संशोधन करत असताना काही गोष्टी माझ्या अशा लक्षात आल्या की अग्रलेख आहेत, जाहिराती आहेत, त्यासोबतच वृत्तपत्रामधल्या बातम्या असतील, त्यासोबत वृत्तपत्रांच्या संदर्भातील काय ऐतिहासिक भाग असेल, या भागावरती बरंचसं संशोधन होऊन गेलेलं आहे. संशोधनं झालेली आहेत, अभ्यासपूर्ण संशोधनं आहेत, परंतु व्यंगचित्रांवरती खूप कमी संशोधनं आहेत आणि वाचक आणि व्यंगचित्रांचा संयुक्तपणानं विचार करणारी संशोधनं तर अगदीच नगण्य आहे. आणि त्यामुळे मग मी एम.फिलला हा विषय निवडला आणि हा विषय निवडल्यानंतर तर माझं एम.फिल त्याच विषयामध्ये पूर्ण झालं. पुढं पी.एच.डी करत असताना देखील हा विषय मला म्हणजे आत्मीयतेचा विषय होता आणि त्यानंतर मग पुढे मी पी.एच.डी सुद्धा याच विषयावरती पुढे करत गेलो. मी त्याच्यामध्ये मूल्यांचा विचार केला गेला, ज्याच्यामध्ये वेगवेगळी जी मूल्य आहेत, स्त्री पुरुष समानता असेल, परत पर्यावरण रक्षण असेल, ह्या सगळ्या संदर्भानं जे काही धर्मनिरपेक्षता असेल, सगळ्या मूल्यांचा व्यंगचित्रांचा आणि एकूणच वाचकांवरती या सगळ्या होणाऱ्या विचार प्रक्रियेचा एक संशोधनाचा एक मोठा व्याप्त असा एक विषय मी निवडलेला होता आणि त्याच्यामध्ये माझी पी.एच.डी झाली. एम.फिल आणि पी.एच.डी हे संशोधनाचे तांत्रिक भाग पूर्ण करत असताना माझी एक गोष्ट लक्षात आली की बाबा व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास असा स्वतंत्रपणानं लिहिला गेलेला नाहीये. जो काही आहे तो विखुरलेला आहे, विस्कटलेला आहे आणि एकत्रपणानं या संदर्भानं मराठी म्हणजे मराठीच्या भाषेमध्ये एकही पुस्तक असं उपलब्ध नाहीये की जे व्यंगचित्र पत्रकारितेवरती बोलते. हिंदीमध्ये काही पुस्तकं आहेत, परंतु ती अगदी 1-2 पानांमध्ये व्यंगचित्र पत्रकारितेवरती बोललं गेलेलं आहे. मराठीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पत्रकारितेची खूप सारी भरपूर पुस्तकं आहेत, परंतु व्यंगचित्र पत्रकारितेवरती अगदी खूप कमीच लिहिलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे व्यंगचित्र पत्रकारितेचा जो काही ऐतिहासिक भाग आहे, हा ऐतिहासिक भागाची मांडणी करणं मला अत्यंत गरजेचं वाटायला लागलं. त्याच्यातून सगळ्या संशोधनातून माझी उत्सुकता वाढत गेली आणि त्या उत्सुकतेतून मला संदर्भ मिळत गेले. त्या संदर्भातून मी ह्या सगळ्या लेखनाकडे वळलो आणि जवळजवळ 2009 ते 2024 या मोठ्या कालखंडामध्ये मी हे सगळे संदर्भ कलेक्ट करत गेलो आणि मग हे पुस्तकाकडे मी पुस्तकाच्या लेखनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. अच्छा. आम्हाला यातले काही किस्से किंवा काही घटना किंवा तुम्ही आलेले अनुभव हे सगळं एकंदरीत सगळी प्रक्रिया ऐकायला आवडेल की म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी सुरू झाली? खरं तर म्हणजे ही एक मानसिक प्रक्रिया होती माझ्या मनामध्ये चाललेली. मी ती कुणापुढे बोलावी, कुणापुढे व्यक्त व्हावं, हा खरं माझ्या मनामधला प्रश्न होता आणि मी ठरवलं की पहिल्यांदा आपण कागदावरती याला लिहूया. संशोधन हे चालत होतं. संशोधन म्हणजे मी एम.फिल पी.एच.डी करत असताना संशोधन हे म्हणजे ही डिग्री मिळवण्याचा एक तांत्रिक भाग आणि एक महत्वाचा भाग असतो. परंतु त्या तांत्रिक भागापेक्षा सुद्धा व्यंगचित्र पत्रकारिता हा भाग मला खूप आत्मीयता असणारा आणि एक आपुलकीचा वाटायला लागला.
आणि त्यामुळे मग ह्या संदर्भाने मी जे काही संदर्भ मिळवायचे ते संदर्भ मिळवत गेलो. खरं तर हे संदर्भ मी स्वतः एकट्याने मिळवलेले नाही. तर हे सगळे संदर्भ मिळवण्यासाठी मला कडेची जी सगळी माझ्याकडे जे असणारी जी माणसं आहेत, मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकतो त्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद असेल, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांनी मला खूप संदर्भ मिळवण्यासाठी मला मदत केली. त्यासोबतच पुणे विद्यापीठ असेल, कोल्हापूर विद्यापीठ असेल, ह्या विद्यापीठांची ग्रंथालय मी ज्यावेळेस चाळली त्यावेळेस मला काही तिथून संदर्भ मिळत गेले. त्यासोबतच मी सातत्यानं काही वृत्तपत्र जेव्हा वाचत होतो त्यावेळेस काही व्यंगचित्रांच्या संदर्भानं मुलाखती येत राहतात किंवा व्यंगचित्राच्या संदर्भानं काही छोटंसं लिहिलं गेलेलं असतं. ह्या बारीक सारीक फाटक्या तुटक्या सुद्धा नोंदी जर मला जिथं कागद पडलेला दिसेल त्याच्यावरती जर का व्यंगचित्राचं जर का कुठं जर का काही आलेले असेल तर ते सुद्धा कलेक्शन मी माझ्याकडं करत गेलो. आणि मग या सगळ्या कामामध्ये मला कडेच्या माणसानं लक्षात आलं की व्यंगचित्राच्या संदर्भानं काहीतरी सातत्यानं संशोधन करतोय किंवा लिहिण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस मला ही कडेची सगळी माणसं अरे ह्या पेपरमध्ये हे छापून आले, त्या पेपरमध्ये हे छापून आलंय किंवा हे असलं असं पुस्तक आहे इथं. अगदी कोल्हापूर विद्यापीठामध्ये माझे सुजित मुंडे म्हणून माझे मित्र आहेत. तर त्यांनी तिथल्या विद्यापीठामध्ये ते पुस्तक मी त्यांना एक सांगितलेलं होतं बघायला. कार्टून कौतुक नावाचं एक हिंदी पुस्तक आहे व्यंगचित्रांचं. तर ते तिथं त्यांना मिळालं नाही. खूप वर्षाखाली तिथं कोल्हापुरामध्ये बघितलेलं होतं विद्यापीठामध्ये, पण त्यांना ते तिथं मिळालं नाही. आणि मग त्यांनी त्या व्यंगचित्र पुस्तकाचा पत्ता मिळवला आणि ते दिल्लीवरून मला पुस्तक मिळवून दिलं. त्यासोबतच अनिल लोहार म्हणून एक बेळगावचे पत्रकार आहेत. तर चिंचोळकर सर जे आहेत, रवींद्र चिंचोळकर सर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे माजी एचओडी आहेत. तर त्यांनी सुद्धा मला या कामामध्ये मदत केली आणि लोहार सरांचं नाव सांगितलं की तू ह्यांना जरा असं बोल आणि ह्या संदर्भामध्ये काही जी संदर्भ असतील ते जराशी काही सत्यशोधकी वृत्तपत्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही व्यंगचित्र प्रकाशित झालेली आहेत आणि त्यावर पुस्तकामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे आणि ते त्यांना बोल म्हणाले. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला आणि मग त्यांनी ते सगळं मटेरियल पाठवून दिलं. तर हा सगळा म्हणजे सगळा हक्क जो संशोधनाचा किंवा शोध घेण्याचा जो काळ होता तो सगळा मजेशीर होता. खूप वर्ष गेली मी आरामानं हे सगळं शोधत राहिलो. काही गडबड केली नाही की बाबा हे आजच मला पुस्तक पूर्ण करायचं, उद्याच पुस्तक पूर्ण करायचं ह्या हेतून हे मी केलं नाही. परंतु ते जास्तीत जास्त कसं परिपूर्ण होईल, पूर्ण होईल या हेतून मी ते काम करत राहिलो. माझे जेव्हा एम.फिलला पहिले गाईड सुधीर गव्हाणे सर होते. त्यानंतर ते माझं मुक्त विद्यापीठालाच एम.फिलला ऍडमिशन होतं. पुढं ते त्याच विद्यापीठाचे कुलगुरू झाले. आणि त्या काळात अशी परिस्थिती होती की मोबाईल नसायचे. लँडलाईन वरून एक एक रुपया टाकून ते फोन करावा लागायचा. आणि मला ते कुलगुरू झाल्यामुळे मला त्यांना बोलणं गरजेचं होतं की सर आता गाईडशिपचं मी काय करावं. तर ते फोनवरती मला ते फोन करत असताना रुपया टाकायचा आणि ते बोलायचं विद्यापीठामध्ये. तर ते विद्यापीठामध्ये जेव्हा त्यांना फोन करायचे त्यावेळेस विद्यापीठातल्या त्या कर्मचारी म्हणायचे मला कुलगुरू साहेबांना बोलायचं. तर ते म्हणायचे कुलगुरू साहेबांना तुला कशाला बोलायचं रे. मी त्यांना सांगितलं की ते माझे एमचे गाईड आहेत. त्यावेळेस मला तिथं बोलून दिलं आणि मग साहेबांनी मला मुक्त विद्यापीठामध्ये बोलून दिलं. तर मग तिथं गेल्यानंतर प्राध्यापक सुरेश पुरी सर हे जे औरंगाबाद विद्यापीठामध्ये पत्रकारिता विभागाचे जे ज्येष्ठ प्राध्यापक आहेत त्यांनी परत मला एम.फिलला परत गाईड म्हणून त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि ह्या सगळ्या काळामध्ये ह्या सगळ्या वयस्कर ज्येष्ठ लोकांनी सुद्धा मला बारीक सारीक गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टीमुळे सुद्धा हे पुस्तक परिपूर्ण होण्यासाठी मदत झाली. त्यानंतर पुढं जेव्हा चिंचोळकर सरांना मी हे पुस्तक सर्व दाखवलं की सर मी हे पुस्तक बनवलंय त्यावेळेस चिंचोळकर सरांनी म्हणजे मला जसा समज झालेला होता की आता हे पुस्तक माझं पूर्ण झालं. त्यावेळेस मी चिंचोळकर सरांना हे पुस्तक दाखवलं आणि चिंचोळकर सरांनी त्याच्यामध्ये खूप त्रुटी काढल्या. अरे प्रवीण ह्याच्यामध्ये हे नाही, प्रवीण त्याच्यामध्ये ते नाही आणि हे आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे आणि ते झाल्याशिवाय हे पुस्तक पूर्ण होऊ शकत नाही अशी त्यांनी सूचना केली. आणि मग त्याच्यानंतर सुद्धा मी पुढं 1-1.5-2 वर्ष काम करत राहिलो. आणि मग जेव्हा मला असं वाटलं की बाबा सरांनी केलेल्या सूचना पूर्ण आहेत त्यावेळेस मी परत आणखीन एकदा चिंचोळकर सरांना हे पुस्तक दाखवलं. त्यावेळेस चिंचोळकर सरांनी परत मला प्रस्तावना लिहून देण्याचं मान्य केलं. त्याशिवाय त्यांनी मला प्रस्तावना दिली नाही त्या पुस्तकाला. तर हे म्हणजे जे ज्येष्ठ आणि वयस्कर जे सगळे प्राध्यापक आहेत
त्यांनी सुद्धा खूप महत्वाची भर ह्या पुस्तकासाठी घातलेली आहे. घरामध्ये सुद्धा माझ्या आता अशी परिस्थिती आहे की जी लहान मुलं आहेत माझ्या घरामध्ये, माझ्या भावांची आणि माझी अशी 5 मुलं आहेत. तरी सगळी लहान लहान मुलं आहेत. चौथी वर्गाच्या आतली ही सगळी मुलं आहेत. आणि आजही वृत्तपत्र घरामध्ये येतं, तर त्या वृत्तपत्रांमध्ये निवडणुकींच्या काळामध्ये असेल, अर्थसंकल्पाच्या हम्म. काळामध्ये असेल, किंवा आजही आता सातत्यानं वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्र प्रकाशित व्हायला लागलेत आणि ती खूप मोठ्या मोठ्या आकारानं प्रकाशित व्हायला लागलेली आहेत. यापूर्वी खूप छोट्या आकारानं ती प्रकाशित व्हायची, परंतु आता ती मोठ्या आकारानं प्रकाशित होत आहेत. तर माझ्या घरातली जी मुलं आहेत, तर ही मुलं मला, पप्पा ह्या पेपरमध्ये बघ ते व्यंगचित्र आलेलं आहे, तिथं असं असं लिहिलेलं आहे, तिथं असं लिहिलेलं आहे. तर हे लहान मुलांनी सुद्धा मला मदत केलेली आहे. आणि हे काही माझं एकट्याचं पुस्तक नाहीये, तर हे खरं तर ह्या सगळ्या लोकसहभागातून तयार झालेले हे सगळं पुस्तक आहे. आणि महत्वाचं म्हणजे परत पुढच्या काळामध्ये इंटरनेटचा वापर वाढलेला दिसतो, तर त्या इंटरनेटची सुद्धा मी मदत ह्या पुस्तक निर्मितीसाठी घेतलेली आहे. अं, नेमकं काय वाचकांना या पुस्तकामधून मिळेल, किंवा तुमचं स्वतःच एक जिस्ट काय आहे व्यंगचित्र पत्रकारितेबद्दल? खरं तर व्यंगचित्र पत्रकारितेमध्ये, व्यंगचित्र पत्रकारितेच्या ह्या पुस्तकामध्ये मी जवळजवळ 40 प्रकरणे लिहिलीत. खरं तर एखादा सुज्ञ एखादा पुस्तकाचा लेखक असेल तर तो आवाक होईल की 40 प्रकरणे इतकी मोठी कसं काय, इतकी प्रकरणं कसं काय लिहिली. तर खरं तर ह्या पुस्तकामधून बारीक सारीक गोष्टींची नोंद होणं गरजेचं आहे. इतिहासाला आपण कधीही आपल्या विचाराप्रमाणे वळवता कामा नये, अशा मताचा मी आहे. जो इतिहास असेल तो स्पष्ट, जो जसा आहे तसाच तो लोकांपुढे नेणं गरजेचं असतं. मग आपण आपली मतं किंवा तो इतिहास जर का खराब करायला लागले, तर मग आपण आपलं भविष्य सुद्धा खराब करतो, अशा मताचा मी आहे. आणि त्यामुळे मग जो इतिहास आहे तसाच्या तसा तो जास्तीत जास्त स्पष्टपणानं आहे तसा मांडणं ही माझी जबाबदारी होती. आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे, आणि त्यामुळे ही 40 प्रकरणं निर्माण झालेली आहेत. तर एकूणच ही जी काही व्यंगचित्र पत्रकारितेच्या संदर्भानं जे काही लिखाण केलेलं आहे, खरं तर कुठलीही कला ही कलेसाठी कला नसते, तर मानवासाठी कला असते. मानवाचं किंवा माणसाचं जीवन परिपूर्ण व्हावं, त्याचे प्रश्न मांडले जावेत, लोकांपुढे ते प्रश्न कलेच्या माध्यमातून यावेत, त्याच्यावरती वाच्यता व्हावी आणि माणसाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, चांगलं व्हावं, समृद्ध व्हावं, ही कलेची खरी भूमिका आहे. आणि ही कलेची भूमिका व्यंगचित्र पत्रकारितेमधून सुद्धा सातत्यानं मांडली जात आहे, मांडली गेलेली आहे, आणि इथून ही पुढं मांडणं भाग आहे. आणि त्या पद्धतीनंच व्यंगचित्र पत्रकारिता काम करत राहील. व्यंगचित्र पत्रकारितेनं खरं तर माणसाला हसवण्याचं काम केलं, परंतु ते हसवलं का, तर ते नुसतंच हसवलं नाही, तर खरं तर त्या व्यंगचित्र पत्रकारितेने माणसाला विचार करायला प्रवृत्त केलं. म्हणजे एखाद्या व्यंगचित्रावरती जर का आपण एक लेख जर का लिहिला, तर तो जवळजवळ 1000 शब्दांचा होईल एका व्यंगचित्रावर, त्याचं विश्लेषण करणारा. परंतु जर का एखादं व्यंगचित्र तेच जर का व्यंगचित्रकारानं जर का मांडलं, तर अगदी 4-5 शब्दामध्ये सुद्धा तो सगळं बोलून जातं. पण अशी खूप व्यंगचित्र आहेत की जी ह्या सगळ्या ह्याच्यावरती म्हणजे परिस्थितीवरती, प्रश्नांवरती बोलत राहतात. तर महाराष्ट्रामधल्या व्यंगचित्र पत्रकारितेला खूप जुना असा इतिहास आहे. 18व्या शतकापासूनचा हा सगळा इतिहास आहे. आणि ह्या सगळ्या इतिहासाची जी सुरुवात होते त्या हिकीच्या लिखाणासाठी, हिकीज गॅझेट नावाचं एक वृत्तपत्र हिकी नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं काढलेलं होतं. ह्या इंग्रज अधिकाऱ्याचं म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये सहकाऱ्यांबरोबर काहीतरी भांडण झालं, आणि त्याला नोकरीतून निलंबित केलं गेलं. आणि त्याच्यानंतर हिकीजनं पहिल्यांदा वृत्तपत्र काढलं, आणि त्या वृत्तपत्रामध्ये तो उपहासात्मक जे काही त्याचे सगळे इंग्रज अधिकारी सहकारी आहेत त्यांचं खाजगी जीवन तो मांडायचा. आणि अच्छा. तिथूनच खरं व्यंगात्मक लिखाणाला सुरुवात झालेली आहे. हम्म. तर हे जे व्यंगात्मक लिखाण जे सुरू झालं, तिथून पुढं हिंदू पंचापर्यंत येऊन पोचतं. हिंदू पंच हे हम्म. मराठी भाषेमधलं पहिलं व्यंगचित्रपत्र मानलं जातं. परंतु हिंदी पंच हे मराठी प्रांतामध्ये छापलं जाणार सुद्धा, हिंदू पंचाच्या अगोदर एक वृत्तपत्र छापलं जायचं, परंतु मराठी भाषेमधलं पहिलं व्यंगचित्रपत्र हे हिंदू पंच. आणि त्यानंतर परत पुढं
गोवा पंच असेल, तेलगू पंच असेल, विनोद असेल, विक्षिप्त असेल, अमावास्या असेल, भूत असेल, त्यासोबतच विनोद प्रताप असेल, थट्टेकोर असेल, चाबुकस्वार असेल, किर्लोस्कर सारखं एक वृत्तपत्र आहे की ज्यांनी व्यंगचित्र त्याच्यामध्ये छापलेली आहेत. सत्यशोधक ही वृत्तपत्रांमधून सुद्धा व्यंगचित्र छापली गेलेली आहेत, ज्याच्यामध्ये दीनबंधू आहे, दीनमित्र आहे, अंबालहरी आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचा कैवारी नावाचे एक वृत्तपत्र आहे. ह्या सगळ्या वृत्तपत्रातून व्यंगचित्र मांडली गेलेली आहेत आणि ह्या सगळ्या व्यंगचित्र पत्रकारितेच्या इतिहासाला परिपूर्ण करण्याचं काम ह्या सगळ्या वृत्तपत्रांनी मधल्या काळामध्ये, दरम्यानच्या काळामध्ये केलेलं आहे. उर्दू सुद्धा एक व्यंगचित्रपत्र आहे. त्याचं नाव अवधपंच असं आहे. त्याच अवधपंच हे उर्दू मधलं पहिलं व्यंगचित्रपत्र भारतामधलं मानलं जातं. त्यासोबतच इंग्रजीमधलं इंडियन पंच हे भारतामधलं पहिलं इंग्रजी पत्र मानलं जातं. तर संपूर्ण देशाभरामध्येच व्यंगचित्र पत्रकारितेची ही सगळी सुरुवात झालेली होती. परत हा सगळा प्रवास मार्मिकपर्यंत येऊन पोचतो. आर के लक्ष्मण साहेबांपर्यंत, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे ही दोन नावं घेतल्याशिवाय मराठी पत्रकारिता व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास किंवा तो पत्रकारिता पूर्ण होणार नाही. तर ही दोन मोठी नावं आहेत व्यंगचित्र पत्रकारितेमध्ये. तर या संदर्भानं मी त्या पुस्तकामध्ये लिखाण केलेलं आहे. त्यासोबतच सकाळचा चिंटू असेल, त्यासोबतच काही व्यंगचित्रांची काही काही कथा आहेत. स्वातंत्र्यानंतरचं एक व्यंगचित्र आहे. तर अशी बारीक सारीक नोंद मी ह्या पुस्तकामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे पुस्तक काही आत्ताच परिपूर्ण झालंय असं नाही, ह्याच्यामध्ये भर पडत नाही. जे काही वाचक असतील ते वाचक, व्यंगचित्रकार असतील ते व्यंगचित्रकार, प्राध्यापक, त्यासोबतच विद्यार्थी असतील, परत संशोधक असतील, हे सगळे लोक ह्या पुस्तकामध्ये भर घालत राहतील. पुढील काळामध्ये त्यांनी त्या सूचना कराव्यात, जेणेकरून हे पुस्तक जास्तीत जास्त परिपूर्ण होईल. असं हे पुस्तक आहे. इतिहास आणि जो काळ, राजकीय सामाजिक काळ आहे ज्याच्यामध्ये ही व्यंगचित्र काढली जात होती, तर त्या काळाचा आणि व्यंगचित्राचा किंवा व्यंगचित्रकाराच्या मानसिकतेचा असं काही तुम्हाला काय जाणवलं का की बाबा हा एखादा व्यंगचित्रकार जर या काळात असला असता तर त्याच्या पद्धतीमध्ये किंवा त्याच्या शब्दांमध्ये, त्याच्या फटकाऱ्यामध्ये काही वेगळा फरक झाला असता, किंवा असं काही की बाबा की तो काळ आणि तो व्यंगचित्र यांचं एक रिलेशन असं काय? हो, बरोबर आहे. खरं तर व्यंगचित्र निर्मित होण्यासाठी तत्कालीन परिस्थिती ही अत्यंत जबाबदार असते. त्या परिस्थितीमध्ये व्यंगचित्रांची निर्मिती होत असते. म्हणजे जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीवरती खरं तर वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रकाशित होतात, अग्रलेख प्रकाशित होतात, वैचारिक लेखन प्रकाशित होत असतं. तशा पद्धतीच्या जाहिराती येत असतात. आजच्या जाहिरातीमध्ये आणि 50 वर्षापूर्वीच्या जाहिरातींमध्ये खूप सगळा फरक आहे. तसंच 50 वर्षापूर्वीची किंवा एक 125 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वीची जर का व्यंगचित्र आपण पाहिली, तर त्या व्यंगचित्रांमध्ये आणि आजच्या व्यंगचित्रांमध्ये खूप सगळा फरक आहे. तर त्या त्या परिस्थितीमध्ये ती कला किंवा व्यंगचित्र प्रसारित होत असतात, प्रकाशित होत असतात. आणि जसं माणूस उत्क्रांत होतो, माणसाचे विचार जसे उत्क्रांत होतात, तशीच कला सुद्धा उत्क्रांत होत असते. कला सुद्धा तशीच पुढे जात असते. आणि त्यामुळे व्यंगचित्र जे आहेत, ती व्यंगचित्र सुद्धा त्या त्या परिस्थितींची ती निर्मिती असतात. त्यामुळं प्रत्येक कलाकाराची शैली निराळी असेल, त्याची काढण्याची ढब पद्धत वेगवेगळी असेल, किंवा त्याची रंगवण्याची किंवा त्याची फटकारणी मारण्याची पद्धत निराळी असेल, परंतु एकूणच सर्व कडेची जी परिस्थिती आहे, जी भौतिक परिस्थिती असते, त्या भौतिक परिस्थितीचीच ती निर्मिती असते. आणि आजची परिस्थिती आपण जर का पाहतोय, तर अत्यंत जटिल, गुंतागुंतीची अशी आपल्या देशाभरामधली परिस्थिती आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येताना आपण पाहतोय. व्यंगचित्रां म्हणजे व्यंगचित्रकारांनी जर का एखादं व्यंगचित्र जर का सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जर का काढलं, तर सत्ताधारी त्या व्यंगचित्रकारांना नोटीस बजावतात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु एक काळ असा होता की जे सत्ताधीश होते किंवा सत्तेवरचे जे पंतप्रधानांसारखे असतील, मुख्यमंत्र्यांसारखी जी माणसं असतील, त्यांच्यावरती जर का व्यंगचित्र प्रकाशित जर का झालं, तर ते त्या व्यंगचित्रकाराला हसून दाद द्यायचे किंवा त्यांना अगदी फोन करून सांगायचे की बाबा हे छान व्यंगचित्र काढलंयस, टीका करताना छान टीका केलेली आहे. तर हे खरं तर सहजतेनं
घेण्याचा विषय आहे. परंतु व्यंगचित्र ही खरं तर दुधारी तलवार आहे. जसं ती एका बाजूला समोरच्यावरती हल्ला करत असते, तसं ते जो व्यंगचित्रकार आहे त्याला सुद्धा त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. तर त्या सगळ्या गोष्टींची किंवा त्या परिस्थितीवरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर ते सगळं त्या परिस्थितीमध्ये ते सगळं ठरतं असं मला वाटतं. एखादा तरुण मुलगा त्याला ज्यावेळी असं वाटतं की आपण व्यंगचित्र काढूया किंवा व्यंगचित्र काढण्यासाठी काय नेमक्या आकलनाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर की मी स्वतः काही व्यंगचित्रकार नाही. आता तुमचा बराच परंतु हे सगळं परंतु हा जास्त सगळा एकंदरीत अभ्यास झाला करत असं असताना वाटतं. मला असं जाणवलेलं आहे की व्यंगचित्रकार हा हजारो चित्रकार जेव्हा तयार होतात त्याच्या मागे एक व्यंगचित्रकार चित्रकार. तयार होतो. आणि हा जो व्यंगचित्रकार असतो त्याच्यासाठी त्याला कष्ट, चिकाटी, जिद्द ह्यासोबतच म्हणजे हजारो चित्र काढल्यानंतर मग तो एखादा व्यंगचित्रकार होतो. एखादा तरुण लगेच व्यंगचित्रकार होईल का? मला असं वाटतं की ती प्रक्रिया खूप लहानपणापासून सुरुवात करावी लागेल. त्यावेळेस तो तरुणपणामध्ये खूप चांगला व्यंगचित्रकार होईल. तर एखादा चित्रकार अचानक मी व्यंगचित्र काढायला लागलो असं म्हणून ते होणारी गोष्ट नाही. ही एक प्रक्रिया आहे. एक जशी मानसिक प्रक्रिया आहे तशी एक बौद्धिक प्रक्रिया आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी खूप कालखंड आणि वेळ आणि कष्ट द्यावं लागतील असं मला वाटतं. जवळजवळ 20-20, 25-25 वर्ष माणसं प्रॅक्टिस करतात, तयारी करतात. त्यावेळेस कुठं वृत्तपत्रांमध्ये त्यांची व्यंगचित्र छापली जातात. आणि ती सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा अगदी छोटीशी जागा वृत्तपत्रांमध्ये दिली जाते. त्यामुळेच व्यंगचित्रकारांचं महत्त्व लक्षात येतं. तर खूप कमी व्यंगचित्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ते हजारो संख्येने जर का तयार व्हायचे असतील तर त्याच्यासाठी खूप सगळी तयारी करावी लागेल. शासनाची सुद्धा ही जबाबदारी आहे. किंवा आपण नुसतं मराठी भाषा म्हणतोय किंवा मराठी भाषेला काहीतरी स्थान मिळालंय असं म्हणतोय. परंतु मराठी भाषेच्या क्षेत्रामधलं जर का व्यंगचित्र पत्रकारितेचं जर का स्थान अव्वल दर्जाचं जर का करायचं असेल तर चित्रकारांसाठी, व्यंगचित्रकारांसाठी एक त्यांना जे काही मदत किंवा त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होणं गरजेचं आहे. खरं तर एखादा एखादा छोटासा जर का कलाकार असेल किंवा चित्रकार असेल तर त्याच्यासाठी त्याला जे काही रंग लागतात, त्याचे काही जे ब्रश असतात ते ब्रश लागतात, पॅड्स असतात, वेगवेगळ्या ड्रॉइंग बुक्स असतात, त्यासोबतच पुस्तकं असतात, ते कार्डशीट्स असतात. हे सगळं खूप खर्चिक काम आहे. म्हणजे हम्म. माझी जरा बरी परिस्थिती आहे, तर ही बरी परिस्थिती असताना सुद्धा ह्या सगळ्या वस्तू खरेदी करताना मी विचार करतो की बाबा इतकं सगळं काय हे काय महागडं आहे. बरं. तर हे एखादा कलाकार तयार होण्यासाठी खूप खर्चिक गोष्ट आहे. तर हे सगळं जितकं जास्तीत जास्त स्वस्तामध्ये किंवा जितकं सोपं उपलब्ध होईल तितके जास्तीत जास्त कलाकार तयार होतील असं मला वाटतं. आणि हे कलाकार तयार व्हायचे असतील तर हे सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की आपल्या समाजामध्ये हम्म. असे प्रगल्भ, जाणते, समजदार कलाकार करणं हे त्या समाजाची ती जबाबदारी असते आणि त्यांनी ती पार पाडली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. त्यामुळं तरुण एक लगेचच आज उठला आणि व्यंगचित्रकार झाला असं होणार नाही. त्याच्यासाठी भरपूर कष्टाची तयारी असावी लागेल. सध्या म्हणजे AI चा प्रमाण आता वाढत आहे. सोशल मीडियावर मीम्स वगैरे आपण बरेच बघतो. तर हे असताना व्यंगचित्राचं काय भवितव्य राहील असं वाटतं? खरं तर व्यंगचित्र तयार करणं हे कौशल्याचं काम आहे. खूप कष्टाचं आणि चिकाटीचं काम आहे. एक व्यंगचित्र काही एका दिवसात तयार होत नाही. त्याच्यासाठी बराचसा वेळ द्यावा लागतो, विचार करावा लागतो आणि मग त्याच्यानंतर व्यंगचित्राची निर्मिती होते. खरं तर कुठल्या तर परिस्थितीवरती ते व्यंगचित्र तयार केलेलं असतं. हम्म. त्याच्यामुळं मुळात व्यंगचित्र तयार केल्यानंतर मग ते AI ला फीडिंग केल्यानंतर मग AI त्याच्यावरती त्याची अॅक्युरेसी बनवून देईल किंवा हम्म. त्याच्यामध्ये रंग रंगांची भर घालेल किंवा काही आकारांची थोडीशी भर घालेल. परंतु मूळ व्यंगचित्रकार जे आहेत त्यांनी व्यंगचित्र तयार केल्याशिवाय AI काही करणार नाही असं माझं मत आहे. कारण की AI हे मानवानेच तयार केलेलं आहे आणि कुठलीही कला ही मानवानं तयार केलेली आहे. ते आर्टिफिशियल होऊ शकत नाही. आणि पुढील काळामध्ये मला असं वाटतं की AIचा आपल्याला मानवी जगाला उपयोग होईल. परंतु मूलभूत माणसानं जे काही म्हणजे माणसाच्या ज्या काही कला आहेत त्या कलेवरती AI परिणाम करू शकणार नाही असं मला वाटतं. कला AI वरती परिणाम करेल. व्यंगचित्र हम्म.
तयार केल्यानंतर एआय त्याच्यावरती परिणाम करेल, परंतु एआय स्वतः त्याच्यावरती काही परिणाम करणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे एआयचा काही परिणाम होणार नाही. आणि दुसरा मुद्दा जो होता की समाज माध्यम जी वाढत आहेत तर त्याचा वापर व्यंगचित्र वाढवण्यासाठी पसरण्यासाठी कशा प्रकारे करता येईल? जे काय ट्रॅडिशनल आपण म्हणतो की वृत्तपत्रामध्येच फक्त व्यंगचित्र पब्लिश होत होती, तर हो त्याला आपल्याला वापरता येईल. हो. मध्ये एक पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शन एक असं संमेलन सारखं झालेलं होतं. तर गरड सर नावाचे एक व्यंगचित्रकार आहेत, ज्यांनी त्यांच्या पुढाकाराने हे सगळं प्रदर्शन भरवलेलं होतं. पुण्यामधल्या आणि कडेचे सगळे व्यंगचित्रकार त्यांनी बोलवलेले होते. तर अशी संमेलनं भरवणं नव्या लहान मुलांसाठी आणि नव्या चित्रकारांसाठी काही कार्यक्रम आयोजित करणं किंवा व्यंगचित्रकारांना त्यांच्यापर्यंत आणणं, त्यांचे अनुभव त्यांच्यापर्यंत सांगणं, आणि हे सगळं जे झालेलं आहे मुळातलं ते यूट्यूब सारख्या किंवा फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सोशल मीडियांचा मग पुढे वापर करणं हे महत्वाचं आहे. व्यंगचित्र हे खरं तर आता आपण बघतोय की आता मोबाईलवरती जर का आपण एखाद्या व्यंगचित्रकाराचं जर का नाव टाकलं तर खूप सारी व्यंगचित्र येतात आणि ती आली पाहिजेत. एखाद्या वेबसाईट वरती ते सापडतात, फेसबुक वरती ते सापडतात, इंस्टाग्राम वर सुद्धा ते आता सापडायला लागलेले आहेत. युट्यूब वरती सुद्धा व्यंगचित्र कशी काढायचे याचे व्हिडिओ झालेले आहेत. फेसबुक वरती सुद्धा व्यंगचित्रकार स्वतः समोर व्यक्ती बसला आणि त्याचं व्यंगचित्रकार जिवंत व्यंगचित्र काढतोय असं ते दिसतंय. तर सोशल मीडियाचा तर पुढच्या काळामध्ये वापर वाढणारच आहे, तो उपयोगाचाच आहे. परंतु त्यासोबतच ही जी काही संमेलनं, व्यंगचित्रकारांची संमेलनं असतील, प्रशिक्षण प्रशिक्षणाचे जे काही वर्ग असतील हे सगळं घेणं सुद्धा त्यासोबतच गरजेचं असं मला वाटतं. आता एक म्हणजे पर्सनल प्रश्न, तुमचा आवडता व्यंगचित्रकार कोण हा, हे का? खरं तर म्हणजे अ, खरं तर असं एखाद्या व्यंगचित्रकाराचं नाव घेणं खरं काय? औचित्य ठरणार नाही, परंतु आर के लक्ष्मणांची व्यंगचित्र ही जी आहेत, ही व्यंगचित्र उच्च प्रतिभेची मला वाटतात, उंच वाटतात, प्रत्येक प्रश्नांवरती बोलणारी वाटतात. त्यांचा जो कॉमन मॅन आहे तो आजही सर्वसामान्यांच्या मनामध्ये घर करून राहणारा आहे. बरोबर. त्याचा जो सगळा अवतार, सगळा जो त्याचा पोशाख आहे, त्याच्या केसावरचे म्हणजे त्याच्या डोक्यावरचे जे छोटे छोटे केस आहेत, त्याच्या अंगावरची जे काळं जॅकेट, ते धोतर घातलेला, आणि तो चालतोय किंवा एखाद्या गोष्टीकडे काहीतरी असं आतुरतेने बघतोय, असं वटवटलेल्या नजरेने बघतोय आणि तो विचार करतोय, ही जी प्रतिमा आर के लक्ष्मण साहेबांनी जी तयार केलेली आहे कॉमन मॅनची, तर हे कॉमन मॅनची प्रतिमा मला खूप महत्वाची वाटते. कारण की सर्वसामान्य माणसाचे प्रश्न पुढील काळामध्ये तीव्र होत जाणार आहेत आणि त्यामुळे आर के लक्ष्मण साहेबांनी ह्या सगळ्या भारतीय व्यंगचित्र पत्रकारितेलाच एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे आर के लक्ष्मण साहेबांची व्यंगचित्र मला खूप आवडतात. आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत परिसर फाउंडेशन सारख्या, तर आम्ही काय करू शकतो? आमच्यासाठी तुम्ही काय उपक्रम सुचवा? उपक्रम हे मला असं वाटतं की नवख्या चित्रकारांसाठी आपण त्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा व्यंगचित्रकारांना बोलवून आपण राबवू शकतो. त्यासोबतच एखादं जे व्यंगचित्र काढणारी जी लहान मुलं आहेत त्यांचं छोटेखानी एखादं संमेलन आपण बोलवू शकतो. त्यासोबतच जी तुमच्या कडेला असणारी, तुम्ही खूप गरीब मुलांसाठी काम करतायत, जी मुलं शाळाबाह्य आहेत किंवा जे वाड्या वस्त्यावरती आहेत, शाळेपासून दूर फेकली गेलेली आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काम करतायत. तर तुम्ही त्यांच्यासाठी, त्यांना जे एखाद्या त्याच्यामध्ये जर का चित्रकलेची आवड असणारा जर का मुलगा असेल तर त्याला जे चित्रकलेची जी काही साधनं असतात ती खूप महागडी असतात. रंगाची एखादी बाटली जरी घ्यायची म्हणलं तर एक बाटली 30-40 रुपयाला, आणि त्या मुलांसाठी ती खूप महागडी आहे. आणि अख्खा बॉक्स जर का घ्यायचा म्हणलं तर 400-500 रुपयाचा तो बॉक्स आहे. तर ती गोष्ट महागडी आहे. तर ज्यांना ही आवड आहे तर त्यांच्यासाठी जी जास्तीत जास्त साधनं त्यांना उपलब्ध करून द्यावीत. त्यांना चित्रकलेकडं किंवा कुठल्याही कलेकडं त्यांना वळतं करण्यासाठी आपण मदत करावी. हे जर का उपक्रम जर का तुम्ही राबवले तर जे पुढच्या काळामध्ये जे कलाकार तयार होणार आहेत त्यांना ते उपयोगाचं ठरेल असं मला वाटतं. अजून तुम्हाला काय ऍड करायचं असेल तर करू शकता. म्हणजे चर्चा थांबवणे असं वाटतंय मला.
परिपूर्ण झालं सर. एवढ्या प्रश्नांची चांगली तयारी केली. ओके सर. अं, मी सर एक तुमचे म्हणजे सर एक धन्यवाद. ठीक सर. एक डिफरन्स एक नेमका एक पाहता म्हणजे बऱ्याचदा दिसतो की ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा एक डिफरन्स कलांच्या बाबतीमध्ये दिसतो. चित्रकलेच्या बाबतीमध्ये, व्यंगचित्रामध्ये, कवितेच्या बाबतीमध्ये, लिखाणाच्या बाबतीमध्ये. ग्रामीण आणि शहरी ना. ग्रामीण आणि शहरी, हा. हो. तर किंवा संधी मिळणं किंवा संधी समोर एखाद्या कलाकाराला समोर आणणं असा एक मूलभूत फरक आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणवतो. तर व्यंगचित्रांच्या पण बाबतीमध्ये असं कधी झालंय का अगोदर किंवा किंवा अं, ते कशामुळे होत शहरी असेल? शहरी शहरी प्रश्नांवरती भाष्य करणारी व्यंगचित्र असतात. तशीच ग्रामीण प्रश्नांवरती सुद्धा भाष्य करणारी व्यंगचित्र प्रकाशित होतात. ॲग्रोवन सारख्या म्हणजे हम्म. जे सगळ्यात जास्त शेतकरी वृत्तपत्र वाचतो त्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा व्यंगचित्रांची म्हणजे छपाई केली जाते, व्यंगचित्र हम्म. दिली जातात. आणि खरं तर ग्रामीण म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्रच आहेत, आदिवासींचे प्रश्न तीव्र आहेत, ग्रामीण शेतमजुरांचे प्रश्न तीव्र आहेत. ह्या प्रश्नांवरती सुद्धा मला वाटतं की ह्याच्यावरती खूप कमी व्यंगचित्र असतात. तर ती हम्म. जास्तीत जास्त पुढील काळामध्ये व्यंगचित्र आली पाहिजेत. हम्म. शहरी प्रश्नांवरती किंवा राजकारणावरती खूप सगळी व्यंगचित्र असतात. परंतु आपला जो मूळ मूलभूत आपला जो गोष्ट. देश आहे, जो खरा देश आहे, तो ह्या ग्रामीण भागामध्ये आहे. आणि ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत तेच खरे जनतेचे आणि देशाचे प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न व्यंगचित्रकारांनी मांडावे असं खरं तर माझा आग्रह आहे. थँक्यू सर. म्हणजे त्या खूप वेगळ्या विषयावर खूप वेगळी चर्चा आज झाली. मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की काही तुमचे प्रश्न असतील, काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे आणि आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका, प्रश्न सर्व विचारावे. त्यांना आम्ही नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद सर.